मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, भारताचं सुपरसॉनिक क्रूज मिसाईल ब्रह्मोस याची मागणी आता जगभरामध्ये वाढत चाललेली आहे. जगाच्या आकर्षणाचं हे केंद्र बनलेलं आहे. कारण हे टेस्टेड मिसाईल आहे. ते टेस्टेड कशा पद्धतीने आहे मी तुम्हाला सांगतो. परंतु याची मागणी आता जगभरामध्ये विशेष करून जे पूर्वेकडचे देश आहेत, ज्यांचे चायनाबरोबर आता अनेक म्हणजे मॅरिटाईम बॉर्डर्सवरनं डिस्प्यूट चाललेले आहेत. त्याचप्रमाणे जे इस्लामिक देश आहेत, जे आजपर्यंत अमेरिकेचं सिक्युरिटी कवच घेत होते, अमेरिकेचे मिलिटरी बेसेस ज्या इस्लामिक देशांमध्ये होते, त्या देशांमधनं देखील ब्राह्मोस मिसाईलच्या संदर्भामध्ये आता मागणी वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतंच इंडोनेशियाच्या दौऱ्यावरती जाऊन आले आणि इंडोनेशिया हा तिसरा देश ठरला की ज्यांनी भारताबरोबर ब्रह्मोस मिसाईल खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये एक करार हा केलेला आहे. आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा तिसरा देश मी यासाठी म्हणतो की पहिल्यांदा आपल्याकडनं ब्रह्मोस मिसाईलची खरेदी फिलिपाईन्स या देशाने केली, त्यानंतर व्हिएतनाम या देशाने केली आणि आता इंडोनेशियाबरोबर या संदर्भातला महत्त्वपूर्ण करार हा झाला आहे. यानंतर तुम्ही फार ईस्टमध्ये दक्षिण कोरियाने देखील या संदर्भामध्ये इंटरेस्ट हा दाखवलेला आहे आणि इस्लामिक देशांमध्ये UAE सारखा देश आहे त्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे. अगदी लॅटिन अमेरिकेमध्ये तुम्ही गेला तर चिली सारख्या देशांनी याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आहे. आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेने याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि आता लोकांची क्युरिओसिटी इंटरेस्ट ब्राह्मोसच्या संदर्भामध्ये वाढत चाललेली आहे. कारण याचे फीचर्स त्या पद्धतीने आहेत. मित्रांनो, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की ब्रह्मोस हा भारत आणि रशिया यांच्यातला एक संयुक्त प्रकल्प आहे. भारताचं DRDO जे आहे ते आणि रशिया यांच्याच्या संयुक्त प्रयत्नातनं ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ही आपल्याकडे झाली आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हे भारतामध्ये होतं. त्यामुळे हे इंडिजिनियसली डेव्हलप्ड आणि त्याच्यात अनेक मॉडिफिकेशन्स आपण केलेले आहे. हे एक अशा प्रकारचं लाईट मिसाईल आहे ज्याची रेंज ही साधारणतः 290 किलोमीटर आहे आणि ज्या वेळेला आपण MTCR म्हणजे मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमवरती भारताने स्वाक्षरी केली, त्यानंतर याची रेंज वाढून आता 400 पर्यंत आपण घेऊन गेलेलो आहोत. परंतु ती टेलर मेड आहे, म्हणजे ती अजूनही साधारणतः 1200 पर्यंत जशी तशा पद्धतीने रिक्वायरमेंट असेल तर ती 1200 पर्यंत वाढवता येऊ शकते. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे आवाजाचा जो स्पीड आहे, ध्वनीचा जो स्पीड आहे त्याच्या तिप्पट याचा स्पीड आहे आणि हा शत्रूला विचारही करायची संधी देत नाही, त्याच्यापूर्वी उद्ध्वस्त करून टाकतो. आणि हा लाईट वेट आहे आणि त्यामुळे याची मुख्य मागणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला तुम्ही जमिनीवरनं, हवेतनं आणि समुद्रावरनं तिन्ही ठिकाणांवरनं याचा मारा करू शकता. त्याचा उपयोग त्याच्या पद्धतीने करता येऊ शकतो आणि त्यामुळे याची सगळ्यात जास्त मागणी जी आहे ती ज्या ज्या देशांना समुद्र सीमारेषेविषयी वाद आहेत किंवा ज्यांना जे व्हायटल सी लेन्स आहेत, ज्याचं प्रोटेक्शन गरजेचं आहे, सिक्युरिटी गरजेची आहे, त्या देशांकडनं ब्राह्मोस मिसाईलची मागणी ही आता मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागली आहे. विशेष म्हणजे ज्या 3 देशांची मी नावं घेतली की ज्यांनी कन्फर्म या संदर्भामधल्या परचेसच्यामध्ये ज्यांच्या संदर्भात ॲग्रीमेंट्स झालेले आहेत, त्या फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया हे जे 3 देश आहेत, ह्या तिन्ही देशांचं दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनबरोबर अनेक आयलँड्सवरती भांडणं आहेत. त्याच्यावरती संघर्ष चालू आहे आणि संघर्ष हा फार मोठ्या प्रमाणावरती 1979ला चायनाने व्हिएतनामबरोबर युद्ध केलं होतं. हे चायनाचं शेवटचं युद्ध होतं. त्यानंतर चायनाने कधीही कोणाबरोबर युद्ध केलेलं नाही, पण चायनाचं ऑफिशियल जे वॉर झालं 1979ला ते व्हिएतनामबरोबर झालेलं होतं. आता इंडोनेशियाबरोबर पण त्यांचा वाद मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या ग्लोबल ऑइल सप्लाय चेनचा उल्लेख वारंवार करत असतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, ते जे एकूण 7 महत्त्वाचे चोक पॉईंट्स आहेत ग्लोबल ऑइल सप्लाय चेनमधले, त्यापैकी 2 जे सप्लाय चेन चोक पॉईंट्स आहेत हे प्रामुख्याने दक्षिण चीन समुद्रामध्ये आहेत. ते आहेत मलाक्का आणि सुंदा स्ट्रेट. हे मलाक्का स्ट्रेट जे आहे आणि सुंदा स्ट्रेट आहे हे प्रामुख्याने इंडोनेशियाच्या मॅरिटाईम बॉर्डर्समध्ये येतात आणि त्यामुळे त्याचं प्रोटेक्शन आणि जगामध्ये ऑइलचं जे ट्रान्सपोर्टेशन होतं त्याच्यामध्ये मलाक्का स्ट्रेटचं महत्त्व प्रचंड मोठं आहे. आणि त्यामुळे मलाक्का स्ट्रेटमधले जे व्हायटल सी लेन्स आहेत त्याच्या प्रोटेक्शनसाठी प्रामुख्याने हे जे फार ईस्टर्न किंवा दक्षिण पूर्व आशियाची जी देश आहेत यांना आता या प्रोटेक्शनसाठी भारताच्या मिसाईलची गरज पडायला लागलेली आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरीकडे इस्लामिक देशांचा जर आपण विचार केला तर UAEने ब्राह्मोस मिसाईल परचेस करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. आता खरं तर बघाल तर अमेरिकेचे सिक्युरिटी बेसेस, अमेरिकेचे मिलिटरी बेसेस हे आखातामधल्या अनेक देशांमध्ये, अगदी UAE पासून बहरीन आहे, कतार आहे, जॉर्डन आहे, या सगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांची थाड जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती बसवलेली आहे. टॉमहॉक सारखे मिसाईल्स त्या ठिकाणी त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत, ज्या टॉमहॉकचा वापर अमेरिकेने खूप मोठ्या प्रमाणावरती इराणबरोबर त्यांचा जो संघर्ष चालू आहे त्यामध्ये केलेला आहे.
असं असतानाही भारताच्या मिसाईलची मागणी एवढी का वाढतीये? हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे यासाठी आहे की हे जे ब्रह्मोस मिसाईल आहे याला मी टेस्टेड मिसाईल म्हणतो. याचा ऑलरेडी याची टेस्ट झाली. टेस्ट म्हणजे त्याची ऑपरेशनल कॅपॅबिलिटी जी आहे ही ऑपरेशनल कॅपॅबिलिटी टेस्ट करण्यात आली आहे. आणि ती कुठे करण्यात आली आहे? ती मागच्या वर्षीच्या सिंदूर ऑपरेशनमध्ये. ह्याच ब्रह्मोस मिसाईलनी सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानची दाणादाण ओढून दिलेली होती. पाकिस्तानच्या अगदी केंद्रस्थानी पार इस्लामाबादच्या बाजूपर्यंत जाऊन हे ब्रह्मोस मिसाईल धडकलेलं होतं. आणि त्यामुळे जगाने ब्रह्मोस मिसाईलची कॅपॅबिलिटी काय हे पाहिलंय. आता पाकिस्तानकडनं जे वेपन्स वापरले गेले ते प्रामुख्याने चायनीज बनावटीचे होते आणि अमेरिकन बनावटीचे होते. पण याच्यामध्ये ब्रह्मोस मिसाईल हे वरचढ ठरलं आणि त्यामुळे एक पद्धतीने हा भारत आणि पाकिस्तानमधल्या इन्स्ट्रुमेंट्स किंवा वॉरफेअर म्हणजे शस्त्रास्त्रांमधला संघर्ष नव्हता, तर भारत विरोधी चायना आणि अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांमधला संघर्ष होता. आणि त्यामुळे आपलं जे ब्रह्मोस मिसाईल आहे त्यामध्ये वरचढ ठरलं. आता मी चीनचं उदाहरण तुम्हाला देतो. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की चीनचं शेवटचं युद्ध जे आहे हे 1979ला झालं. आज जरी चीनने डॉंगफेंग सारखं एक ज्याला लॉंग रेंज मिसाईल म्हणतो, डॉंगफेंगचा अर्थ असा होतो की पूर्वेकडचं वारं. अर्थात हे डॉंगफेंग मिसाईल चायना इल्लिगली एक्सपोर्ट करतोय, त्याची टेक्नॉलॉजी अनेक देशांना देतोय. विशेष म्हणजे त्यांनी इराणला पण ते दिलंय, पाकिस्तानला पण त्यांनी ते दिलंय आणि मग त्यांनी त्याचं रिनेम करून टाकलं. त्यांचे नावं त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत त्या देशांनी. परंतु हे लक्षात ठेवा, चायनाचं कोणतंही मिसाईल जे आहे हे आजपर्यंत युद्धात वापरलं गेलेलं नाहीये, हे संघर्षांमध्ये वापरलं गेलेलं नाहीये. हे सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की चायनाने 1979 नंतर चायनाचं कोणाबरोबर युद्ध झालेलं नसल्यामुळे चायनाला एक प्रकारची भीती आहे. आणि ती भीती अशी आहे की चायनाचे इक्विपमेंट्स असतील, त्यांचं जे हार्डवेअर आहे संपूर्ण डिफेन्समधलं, याचा वापर झालेला नाही. पण भारताच्या बाबतीत तसं नाही आहे. भारताचं आपलं जे सैन्य आहे ऑलवेज इन अ स्टेट ऑफ वॉरमध्ये आहे, कारण आपला दहशतवादाबरोबर प्रचंड मोठा संघर्ष चाललेला आहे आणि त्यामुळे आपण अलर्ट मोडमध्ये असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण माउंटेन म्हणजे पर्वतीय क्षेत्रामध्ये संघर्ष करण्याची क्षमता ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये भारताचं ज्या टॅक्टिक्स आहेत त्या टॅक्टिक्स फार महत्त्वाच्या आहेत आणि फार मोठ्या आहेत. गुरिला वॉरफेअरमध्ये भारताच्या सैनिकांनी UN पीसकीपिंग ऑपरेशन्समध्ये अनेकदा मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे भारताचे इक्विपमेंट जे आहे टेस्टेड आहेत. तो प्रकार चायनाच्या बाबतीमध्ये नाही आहे. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. भारताने फ्रान्सकडनं जे रफेल आपण फायटर प्लेन घेतलेला आहे, हे रफेल टेस्टेड आहे. हे रफेलनी जो आयसिस नावाची आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे त्यांचा खात्मा करण्यासाठी सिरियामध्ये आणि इराकमध्ये नॅटो फोर्सेस जेव्हा गेल्या होत्या तेव्हा फ्रान्सचं रफेल जे फायटर प्लेन आहे त्याचा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे रफेल हे टेस्टेड आहे. तसंच चायनाचे जे त्यांचं जे JF-21 हे देखील फायटर प्लेन हे कुठे वापरले गेलेलं नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारताचं ब्रह्मोस मिसाईल हे वेल टेस्टेड आहे. दुसरीकडे जर आपण इस्लामिक देशांचा विचार केला तर हा जो आखातामधला संघर्ष झाला, जो साधारणतः 2 महिने चालला आणि परत एकदा सुरू झालेला आहे अमेरिका आणि इराणमधला संघर्ष, यामध्ये अमेरिकेला आपले जे अरब देश आहेत, मित्र देश आहेत आखातामधले, त्यांचं रक्षण करण्यामध्ये एक पद्धतीने अपयश आलेलं आहे. त्यांची जी थाड सिस्टम आहे, विशेष करून जॉर्डनमधली थाड सिस्टम, ही इराणच्या ड्रोननी डिस्ट्रॉय करून टाकलेली आहे. आता इराणचं जे शाहीनसारखं ड्रोन आहे याला अटॅक करणे किंवा याला पाडण्यासाठी अमेरिकेला 900 टॉम हॉक मिसाईल वापरावे लागलेले आहेत. एक टॉम हॉक मिसाईल तयार करायला 35 कोटीचा खर्च येतो. त्यामुळे इराणचं एक साधारणतः ड्रोन जे आहे शाहीन ते $16,000 तयार केलं जातं. त्यामुळे एक दिसून आलं या सगळ्या गोष्टींमध्ये की अमेरिकेचं प्रोटेक्शनचे पण किंवा एअर डिफेन्स सिस्टमचे लिमिटेशन्स आहेत आणि त्यामुळे आता अरब देश पण पर्याय शोधायला लागलेत आणि हा पर्याय म्हणून ते भारताच्या ब्रह्मोस मिसाईलकडे पाहत आहेत. आणि मित्रांनो, ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. भारत काही वर्षांपूर्वीपर्यंत आशिया खंडातला सगळ्यात मोठा शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश म्हणून ओळखला जायचा. आज हा देश 80 देशांना आर्म्समधले किंवा लष्करी इक्विपमेंट जे आहे ते सप्लाय करतो. किती? 80. आणि आपण आज आपल्याकडे साधारणतः 2026 मध्ये आपला जो डिफेन्स एक्सपोर्ट आहे हा 38,000 कोटींचा आहे.
आपण 2029 पर्यंत 50,000 कोटींचं टार्गेट ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये भारताचं ब्रह्मोस मिसाईल जे आहे हे अतिशय महत्त्वाची रोल प्ले करणार आहे. त्यामुळे जगभरामध्ये ब्रह्मोसची मागणी ही मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे आणि एकूणच आर्म्सच्या एक्सपोर्टमध्ये किंवा आर्म्सच्या बाजारामध्ये आता भारत एक महत्त्वाचा प्लेयर म्हणून पुढे यायला लागलो आहे. मला असं वाटतं की आपल्या डिफेन्स सेक्टरमध्ये मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतचं हे एक महत्त्वाचं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.